3 मार्च 2026 मंगळवारी फाल्गुन पौर्णिमा आहे आणि ह्या तिथीला चंद्रग्रहण लागणार आहे। तर चंद्रग्रहणाचे नियम काय असणार आहे, चंद्रग्रहणाची वेळ काय असणार आहे, त्याचबरोबर ज्या गर्भवती महिला आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांनी कोणते नियम पाळावे, चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण असेल तर हा अतिशय महत्त्वाचा हा दिवस असतो। कारण ह्या दिवशी जे काही आपण जप तप अनुष्ठान करत असतो तर अनंत पुण्याची प्राप्ती करून देणारा हा ग्रहण काळ असतो। जर समजा तुम्हाला कुठल्याही मंत्राचं स्तोत्राचं अनुष्ठान करायचं असेल किंवा मंत्र सिद्ध करायचा असेल, त्यासाठी ही सुवर्ण संधी असते आणि या संधीचं सोनं आपण जरूर करायला हवं। तर चंद्रग्रहणाचा जो कालावधी असणार आहे तर 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी चंद्रग्रहण आहे। तर सूर्योदयापासून तर संध्याकाळी 6:46 आपल्याला ग्रहणाचे जे वेद आहेत किंवा जे नियम आहेत ते आपल्याला पाळायला हवेच। त्यानंतर महत्त्वाचं, जर समजा तुम्हाला पूर्ण दिवसभर शक्य नसेल तर 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपासून तर संध्याकाळी 6:46 जरूर नियम पाळा। 11 वाजेच्या अगोदर तुम्ही जे काही जेवण वगैरे असेल ते तुम्ही करू शकतात। त्यानंतर महत्त्वाचं की ग्रहण काळामध्ये सेवा उपासना काय करावी, त्यानंतर जो पुण्य काळ असणार आहे ग्रहण काळाचा, चंद्रग्रहणाचा जो महत्त्वाचा आणि जो पुण्य काळ असणार आहे, ज्यांना दिवसभर सेवा उपासना अनुष्ठान करणं शक्य नसेल, काही कारणास्तव नाहीच जमलं, तर अशा वेळेला तुम्ही फक्त जो पुण्य काळ आहे, चंद्रग्रहणाचा पुण्य काळ आहे, त्याच्यात जरी सेवा केली तरीही तुम्हाला अगदी पूर्ण ग्रहण काळात जे पुण्य प्राप्त होत असतं ते तुम्हालाही त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकतात। म्हणूनच चंद्रग्रहणाचा जो पुण्य काळ आहे तर तो 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:26 पासून तर संध्याकाळी 6:46 हा पुण्य काळ आहे। ह्या वेळेत सुद्धा तुम्ही सेवा उपासना करू शकतात। तर अशी छान आणि सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ धनश्रीज पॅशन ह्या आपल्या चॅनलवर आहे। त्याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण दिसतोय त्यात मी लिंक दिलेली आहे, तो जरूर पहा। पुण्य काळात कोणती सेवा उपासना करावी, त्याचं महत्त्व काय आहे, अतिशय छान आणि सविस्तर माहितीचा व्हिडिओ आहे। श्री स्वामी समर्थ।